करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी धार्मिक विधींसह विविध पारंपरिक वाद्यांसह पालखी सोहळा संपन्न झाला। करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन दत्त मंदिरामध्ये करण्यात आलं होतं। श्री दत्त मंदिर इथल्या स्वामी समर्थांच्या मूर्तीला पहाटे अभिषेक घालून विधिवत पूजा बांधून आरती झाली। यानंतर समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाच्या 21 अध्यायाचं वाचन करण्यात आलं। यावेळी सर्व महिलांनी पिवळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते। सायंकाळी 6 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा काढण्यात आला। यावेळी महिलांनी श्री स्वामी समर्थ पालखीला हळदी कुंकू वाहून दर्शन घेतलं। पालखी सोहळ्यात धुंदवळेच्या जय जिजाऊ मुलींच्या लेझीम मंडळानं स्वामी भक्तांची मनं जिंकली। श्री दत्त मंदिर इथं पालखी आल्यानंतर महाआरती होऊन भक्तांना महाप्रसाद देण्यात आला। यावेळी वसंत चौगले, सर्जेराव सुतार, प्रभाकर खाडे, संदीप कासोटे, धनाजी खाडे, बाबूराव सुतार, बाजीराव तळेकर यांच्यासह श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ आणि श्री दत्त गणेश मंडळ आणि सर्व स्वामी भक्तांचं सहकार्य लाभलंय।